आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार आहेत। पुणे महानगरपालिकेच्या मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजन सोहळ्याला त्या उपस्थित राहणार आहेत। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही प्रमुख उपस्थिती असेल। 380 कोटीचं हॉस्पिटल हे उभं राहत आहे आणि या हॉस्पिटलच्या भूमिपूजनाच्या वेळेस हे दोन्ही नेते एकत्र एकाच मंचावरती पाहायला मिळणार आहेत। अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर येणार आहेत। पुणे महानगरपालिकेच्या या हॉस्पिटलच्या भूमिपूजन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुद्धा प्रमुख उपस्थिती असेल। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आपण अधिक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत, मात्र आजची जी संपूर्ण स्थिती आहे ही काहीशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरणारी आहे, कारण अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर येणार आहेत। यावेळेस देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित असतील। पुणे महानगरपालिकेच्या मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजन सोहळा आज पार पडेल आणि या सोहळ्यासाठी त्यांची उपस्थिती महत्त्वाची असेल। जवळपास 380 कोटीचं हे हॉस्पिटल उभं राहतं। पुन्हा आपण ज्ञानेश्वर आपल्या प्रतिनिधींकडे जाऊया। ज्ञानेश्वर, आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे एकाच मंचावरती पाहायला मिळणार आहेत। आज पुण्यामध्ये ते असणार आहेत। बरोबर आहे। पुण्यात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भागात असलेला जो हा सगळा परिसर आहे वारजेचा, या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं, भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र एका मंचावर पाहायला मिळणार आहेत। या पाठीमागे जो बॅनर आहे, या बॅनरवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची नावं आपल्याला पाहायला मिळतात, मात्र सुप्रिया सुळेंचं नाव नाही। दुसरीकडे जी आसन व्यवस्था आपण पाहतोय तिथे अजित पवार यांच्या नावाची खुर्ची आपल्याला पाहायला मिळते आहे। उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार त्यांच्या आसन व्यवस्थेच्या शेजारी जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। याच मंचावर आपण देवेंद्र फडणवीसांच्या उजव्या बाजूला जर खुर्ची बघितली तर त्यावर नीलम गोऱ्हे आणि त्यांच्या शेजारचं जे नाव आहे ते सुप्रिया सुळेंचं असल्याचं पाहायला मिळतं आहे। या एकाच मंचावर आज सुप्रिया सुळे आणि त्यासोबतच अजित पवार हे बहीण भाऊ या लोकसभा मतदारसंघात एकत्र एका मंचावर पाहायला मिळणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज हे दुसऱ्यांदा असं चित्र पाहायला मिळेल। बारामतीत नुकताच नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं हे बहीण भाऊ एकत्र आपण एका स्टेजवर पाहिलेले होते। आज पुण्यात अशा पद्धतीचं हे चित्र वारजे परिसरामध्ये बघायला मिळतंय। अजित पवारांची ही खुर्ची आहे, ज्या खुर्चीवर अजित पवार, त्यांच्या उजव्या बाजूला देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या उजव्या बाजूला सुप्रिया सुळे यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। पण आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, जो पाठीमागे बॅनर लावण्यात आलेला आहे ज्यावर सुप्रिया सुळेंचं नाव असणं अपेक्षित होतं, मात्र त्या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचं नाव असल्याचं दिसत नाही। इतकंच नाही तर जोरदार जे शक्ती प्रदर्शन आहे ते या सगळ्या परिसरात करण्यात येतं आहे। सुनेत्रा पवार यांचे देखील मोठे बॅनर्स या सगळ्या परिसरामध्ये लागलेले आहेत। सुप्रिया सुळे यांचेही बॅनर्स लागल्याचं पाहायला मिळतंय। एक महत्त्वाची गोष्ट आहे, चंद्रकांत पाटील यांच्या बरोबरीनं बॅनरवर सुनेत्रा पवारांचे फोटो आता झळकताना पाहायला मिळतात। जी ज्ञानेश्वर, या संपूर्ण कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेल। वेळोवेळी अपडेट घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।